काँग्रेसचे राहुल गांधी यावर्षी महाराष्ट्रामधल्या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। शरद पवार यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। पंढरीच्या वारीमध्ये राहुल गांधी सहभागी होणार असून त्याचा अनुभव घेणार आहेत। पायी वारी सोहळ्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज सोहळ्यामध्ये राहुल गांधी वारकरी भक्तांसोबत चालणार आहेत। शरद पवार यांच्या वारी अनुभवा कार्यक्रमानंतर राहुल गांधी पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होणार आहेत। वारकरी भक्तांसोबत वारीमध्ये पायी चालत पंढरपूरमध्ये येऊन राहुल गांधी विठ्ठल दर्शन सुद्धा घेणार आहेत। दिल्लीमधील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून पंढरपूर येथील शिरस्थ पदाधिकारी यांच्याकडे वारीबाबत माहिती घेतली गेली आहे। संकेत कुलकर्णी माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। संकेत, महाराष्ट्रामध्ये दरवर्षी प्रत्येकाला उत्सुकता असते वारी संदर्भातली। राहुल गांधी राष्ट्रीय नेतृत्व काँग्रेसचं आणि त्यांना सुद्धा वारी संदर्भातली उत्सुकता दिसून येते, कारण ते वारीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत। अनेक राजकीय नेत्यांना वारीची धुन ही कायमच पडलेली दिसते। दरवर्षी अनेक राजकीय नेते वारीमध्ये चालतात। यंदा शरद पवारांनी एक दिवस वारी अनुभव हा कार्यक्रम घेतला आहे। ते तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत चालणार असल्याचं त्यांनी घोषित केलं होतं आणि यानंतर आता लागोपाठ आता राहुल गांधी देखील पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होणार। संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपैकी एका पालखीमध्ये ते एक दिवस चालणार आहेत। त्यानंतर ते पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत, अशी माहिती खरं तर पुढे येते। सुरक्षा यंत्रणा काँग्रेसच्या श्रेष्ठींकडून दिल्लीतल्या पंढरपुरातील प्रशासनातील वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडे तर याबाबतची सुरक्षेच्या संदर्भातली चाचपणी करण्यात आली आहे, वारीबद्दलची माहिती घेण्यात आली। त्यामुळे राहुल गांधी खरं तर येत आहेत। नुकत्याच लोकसभा निवडणुकीत झाला, लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला खरं तर अनपेक्षित एक चांगलं यश मोठं मिळालं। याच पार्श्वभूमीवर वारकरी जो शेतकरी आहे त्यांच्या मताची वोट बँक आगामी विधानसभेच्या दृष्टीनं कॅच करण्याच्या दृष्टीनं खरं तर राहुल गांधी यांच्या पंढरीच्या वारीमधला एक दिवस जो अपेक्षित दौरा आहे तो खरं तर एक महत्त्वपूर्ण मानला जातोय आणि हाच दौरा महाराष्ट्राच्या परंपरेचं संस्कृतीचं तसं दर्शन देतोय, तसं विधानसभेची गणित जोडण्यात देखील सुद्धा राहुल गांधींना मदत करू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। निश्चित संकेत, खरं तर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा, भारत जोडो यात्रेमधून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलेले होते आणि त्यांनी लोकांशी संपर्क सुद्धा केलेला होता आणि अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा वारीमध्ये सहभागी होऊन सुद्धा ते लोकांशी संपर्क करण्याचा, महाराष्ट्राच्या जनतेशी संपर्क करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करताना दिसतील। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।